नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र चौथे सूत्र गजानन महाराज. आजच्या व्हिडिओचा विषय गजानन महाराज आणि समर्थ रामदास. गजानन महाराज आणि समर्थ रामदास. खरं सांगायचं म्हणजे काळाचा विचार करायचा झाला, कालानुक्रमाचा विचार करायचा झाला तर समर्थ रामदास आणि गजानन महाराज असं म्हटलं पाहिजे. कारण समर्थ रामदासांचा कालखंड आहे 1608 ते 1681. अशी जन्माचे नेमके तपशील गजानन महाराजांबद्दल उपलब्ध नाहीत. पण 1878 साली ते शेगावमध्ये प्रगट झाले आणि 1910 साली गजानन महाराजांनी शेगावमध्ये समाधी घेतली. या तारखा मात्र उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे कालानुक्रमाचा विचार जर केला तर साहजिकच समर्थ रामदास हे 1608 ते 1681 आणि गजानन महाराज म्हणजे 1878 ते 1910 यात कालानुक्रमे समर्थ रामदास आधी येतात. पण खरं सांगायचं म्हणजे कालानुक्रम एवढाच विचार करून समर्थ रामदास आणि गजानन महाराज अशी तुलना मी या भागामध्ये करत नाहीये. याचं सगळ्यात पहिलं सूत्र असं होतं की ग्रंथसूक्त या मालिकेमध्ये गजानन महाराज या विषयावरती सत्र करताना जे पुस्तकांचं वाचन केलं आणि साहजिकच हरिभक्तपरायण दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय म्हणजेच आपल्या लोकप्रिय भाषेत गजानन विजय ही गजानन महाराजांची पोथी हे पुस्तक वाचलं त्यावेळपासनं मनामध्ये असं लक्षात आलं की कुठेतरी समर्थ रामदास आणि गजानन महाराज ही तुलना केली पाहिजे. त्यांच्यामध्ये अनेक साम्य स्थळ आहेत, त्यांच्यामध्ये साहजिकच काही विरोधाभासाचेही मुद्दे आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा अशी तुलना करावंसं वाटलं याचं कारण असं की समर्थ रामदास आणि गजानन महाराज या दोघांमध्येही चमत्कार करण्याची क्षमता होती, पण ते करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्याबद्दलचा साम्याचा दुसरा मुद्दा म्हणजे समर्थ रामदास आणि गजानन महाराज या दोघांनाही वेगळा पंथ त्यांनी निर्माण केलेला नाही. प्रचलित धर्मामध्ये, स्थापित धर्मामध्ये कालानुरूप प्रचलित अशी वेगळी तत्व आणि व्यवहार प्रणाली सांगण्यावरती या दोघांचाही भर होता. कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं तसं की गजानन महाराज आणि रामदास यांचा विचार करत असताना जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गजानन महाराजांनी जे काम बायजाबाई बद्दल केलं अगदी तसंच काम रामदासांनी वेण्णास्वामी आणि अक्कास्वामी यांच्या बाबतीत केलंय. आणि गजानन महाराज आणि समर्थ रामदास यांची साम्य स्थळं पुढे नेत असताना जाणवलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे समर्थ रामदासांनी आपल्या जीवनाचा शेवट किंवा मृत्यू हा रामरायांची परवानगी घेऊन केलेला आहे. याच्या बरोबरीनं गजानन महाराजांच्या बाबतीत असा विचार करायचा झाला तर गजानन महाराजांनी मृत्यूपूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्याची परवानगी घेऊन आता हे अवतार कार्य संपवायची परवानगी दे, आता हा जन्माध्याय संपवायची परवानगी दे असं केलेली मागणी आहे. म्हणजे रामरायांच्या परवानगीनं समर्थांचा मृत्यू आणि विठ्ठलाच्या परवानगीनं गजानन महाराजांचा मृत्यू असंही त्या दोघांमध्ये साम्य स्थळ आहे. मरताना त्या दोघांनी आपल्या भक्तांना सांगितलेलं अखेरचं सांगणं याच्यामध्येही कमालीचं साम्य आहे. समर्थ रामदास आपल्या भक्तांना उद्देशून म्हणतात, मी आहे जगज्जीवनी निरंतर, मी आहे जगज्जीवनी निरंतर. अगदी अशाच आशयाचं गजानन महाराजांनी मृत्यूसमयी त्यांच्या भक्तांना केलेलं सांगणं आहे. तिथे गजानन महाराज म्हणतात, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. आणि हा मुद्दा मला अत्यंत महत्वाचा वाटतो. मग हीच तुलना जर पुढे न्यायची झाली तर जाणवणारी गोष्ट अशी आहे की समर्थ रामदासांनी भारतभर भ्रमंती केली. म्हणजे ग्रंथसूक्तच्या आधीच्या अनेक भागांमध्ये मी म्हटलंय तसं भगवान परशुराम, आद्य शंकराचार्य, समर्थ रामदास आणि लोकमान्य टिळक या चौघांमधला समान दुवा म्हणजे यांनी आयुष्यभर केलेली भ्रमंती ती उद्देशपूर्ण भ्रमंती आहे, ती स्वार्थी भ्रमंती नाही. या तुलनेमध्ये गजानन महाराजांनी ही अखंड भ्रमंती केली, पण त्यांचा भौगोलिक प्रदेश हा मात्र अत्यंत मर्यादित राहिला. समर्थ रामदास आणि गजानन महाराज या दोघांच्यातला अजून एक महत्वाचं साम्य म्हणजे या दोघांचाही कृतीवर असलेला भर, या दोघांचं व्यायाम आणि योग साधना एकंदरीतच बलसंवर्धन याच्यावर असलेला भर हेही या दोघांच्यातलं कमालीचं साम्य आहे. या दोघांनी आपल्या सहकार्यांना, आपल्या समाजाला, आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना कालानुरूप दिलेला सल्ला हे या दोघांमधलं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे.
असंच समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांच्यामधला साम्याचा अजून एक मुद्दा म्हणजे या दोघांचंही तत्कालीन प्रचलित राजकारणावर लक्ष होतं, पण प्रत्यक्ष सहभाग नव्हता. वेळोवेळी समर्थ रामदासांनी राजकारणावरती केलेलं भाष्य आणि गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांच्या सभेत लोकमान्य टिळकांच्या भाषणामध्ये हस्तक्षेप वाटला तरी अशा पद्धतीने बोलणी केली तरच काढण्या पडतात, अशा पद्धतीनं केलेला विचार हे या दोघांचं एक महत्वाचं साम्य किंवा गणित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा जर थोडा पुढे न्यायचा झाला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की समर्थ रामदासांचे छत्रपती शिवाजी महाराज शिष्य होते की नाही, त्यांच्यामध्ये गुरु शिष्याचं नातं होतं की नाही, अशा संदर्भामधल्या चर्चा आजही होत असतात. खरं म्हणजे त्याच्यावरती वाद घातले जातात. असा वाद जरी नसला, 15व्या अध्यायातल्या 114 ओव्यांपैकी जरी 90 ओव्या लोकमान्य टिळकांवरती असल्या तरी सुद्धा इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की भादक हेरांसारखा टिळक अभ्यासक ज्यांनी गजानन महाराजांचं चरित्रही लिहिलंय आणि लोकमान्य टिळकांचं चरित्रही लिहिलंय, त्याचा टिळकांच्या चरित्रामध्ये महाराजांचा उल्लेख फारसा करत नाहीत आणि महाराजांच्या चरित्रामध्ये टिळकांचा उल्लेख फारसा करत नाहीत. हे जे साम्य आहे हे लक्षात घ्यावं लागतं. लोकमान्य गजानन महाराज आणि समर्थ रामदास यांचं राजकीय कारकीर्द बघत असताना जाणवणारी गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा संपर्क होता, माहितीची देवाणघेवाण होती, याविषयी तरी अजून वाद झालेले नाहीत. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात अटक झाली आणि त्यातनं त्यांची सुटका झाली. हे जसं घडलं तसं गजानन महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या सभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतरच्या लगेचच्याच काळामध्ये लोकमान्य टिळकांनाही अटक झाली आणि त्यांना मंडालेचा तुरुंगवास भोगावा लागला. हेही साम्य इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. समर्थ रामदास आणि गजानन महाराज अशी तुलना करत असताना जाणवलेला अजून एक विशेष म्हणजे समर्थ रामदासांनी आपला शिष्य कल्याण याच्यासाठी डोंगाव इथे स्वतंत्र मठ निर्माण केला. खरं सांगायचं म्हणजे समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी जवळजवळ 1121 ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली आणि जवळजवळ तितक्याच मठांची निर्मिती केली, असा उल्लेख आपण वारंवार वाचतो. परंतु शिष्यासाठी अपवादात्मकरित्या समर्थ रामदासांनी स्थापलेला मठ म्हणजे कल्याण स्वामींसाठीचा डोमगाव मठ. गजानन महाराजांनी अशा पद्धतीने मठांची निर्मिती केलेली नाही. आद्य शंकराचार्यांनी 5 मठांची निर्मिती केली, समर्थ रामदासांनी हजारहून जास्त मठांची निर्मिती केली. असा कुठचाही संदर्भ संख्यात्मक रूपानं गजानन महाराजांविषयी येत नाही. याला असलेला एकमेव अपवाद म्हणजे कोंडोलीला पितांबरांसाठी गजानन महाराजांनी सुरू केलेला मठ किंवा गजानन महाराजांचा शिष्य म्हणून कोंडोलीला पितांबरांनी सुरू केलेला मठ, हा एकमेव अपवाद. याच्या व्यतिरिक्त गजानन महाराज समर्थांचे वंशज होते की नाही, वारसदार होते की नाही, याच्याविषयीची अधिकृत वाणी कुठेही नाही. पण गजानन महाराजांच्या पोथीत गजानन महाराजांचा उल्लेख अनेकदा समर्थ असाच करण्यात आला आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्या संबंधातली या पोथीच्या पहिल्या अध्यायातले 2 श्लोक 74वा आणि 75वा हा जरूर विचारात घेण्याजोगा आहे. या पोथीच्या पहिल्या दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय या पोथीच्या पहिल्या अध्यायाच्या 74व्या आणि 75व्या ओव्या अशा आहेत. कोणी कोणी म्हणती श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले ते. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा आहे त्या अर्थ त्यांच्या म्हणण्यात. असा संदर्भ दासगणू महाराजांसारखी अधिकारी व्यक्ती देते, हे इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. केवळ इतकंच साधर्म्य आहे अशातला भाग नाही. याच्या 9व्या अध्यायामध्ये 140व्या ओवीमध्ये जी बाळापूरच्या बाळकृष्ण बुवा रामदासींच्या बाबतीतली आहे. हे बाळकृष्ण बुवा रामदासी हे खरं म्हणजे समर्थ रामदासांचे भक्त. आषाढी आणि कार्तिकीला फार मोठ्या प्रमाणावरती वारकऱ्यांची वारी निघण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. अशी समर्थ रामदासांसाठी वारी निघाल्याचा उल्लेख नाही. तसं गजानन महाराजांच्या वारीचीही निघाल्याचा उल्लेख नाही. नाही म्हणायला उल्हासनगरचे बाळकृष्णदादा कुलसुंगे यांच्या पुढाकाराने 2008 सालपासनं उल्हासनगर ते शेगाव अशी पदयात्रा निघते. हे जसे अपवादातलं साम्य आहे तसं लक्षात घेतलं पाहिजे की बाळापूरचे बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्या
हे समर्थ भक्त ते आपल्या पत्नी समवेत बाळापूर ते सज्जनगड असे दरवर्षी वारी करत असत. वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतका 500-550 किलोमीटरचा पायी प्रवास करणं त्यांना शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी रामदासांना सांगितलं आणि रामदासांनी त्यांना असं दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे. त्याचा उल्लेख या गजानन महाराजांच्या पोथीत आहे, की त्यांनी सांगितलं की ठीक आहे, पुढच्या वर्षीपासनं तू तुझ्या घरी उत्सव सुरू कर, मी तिथं येईन. प्रत्यक्षात आले ते गजानन महाराज. बाळापूरचे बाळकृष्ण बुवा रामदासी हे रामदासांचे आहेत. ते रामदासांची वाट पाहतायत, गजानन महाराज आले असं इतरांनी सांगितल्यावर ते म्हणले चला चांगलं झालं, त्या निमित्तानं या संतांचे पाय माझ्या दाराला लागले, त्यांचंही दर्शन झालं, पण मी वाट बघतोय ती रामदासांची. अशा वेळेला गजानन महाराजांनी रामदासांच्या रूपामध्ये त्याचं दर्शन दिलं असे उल्लेख त्या पोथीमध्ये येतात. आणि रात्री झोपेमध्ये त्यांनी बाळकृष्ण बुवा रामदासींच्या मनामधली शंका दूर केली, याचं वर्णन करताना गजानन विजय या पोथीमध्ये दासगणू महाराज 9व्या अध्यायाच्या 140व्या ओवीत म्हणतात, मीच आहे रामदास, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती तुझा समर्थ मीच असे. असे 3दा वेगवेगळे उल्लेख अध्याय 9 मध्ये 88 ते 154 या ओव्यांमध्ये दिले जातात. हे लक्षात घेतलं जातं. समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांच्या बाबतीतलं साम्य दाखवणारा अजून काही प्रसंग दासगणू महाराजांनी गजानन विजय या पोथीमध्ये दिली आहेत. त्यातला सगळ्यात पहिल्यांदा संदर्भ किंवा आठवण ही या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायाच्या 112व्या ओवीमध्ये येते. बंकटलालाच्या घरी गजानन महाराज पहिल्यांदा गेल्यानंतर इतर अनेक जण त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य देतात, त्यांचा प्रसाद घेतात. पण ज्या दिवशी गजानन महाराज बंकटलालाच्या घरी जातात त्यावेळेला बंकटलालचे काका इच्छाराम शेठजी यांचा सोमवारचा उपवास असतो, त्यामुळे त्यांना दिवसभर काही करता येत नाही. तर संध्याकाळच्या वेळेला स्नानसंध्या करून संपूर्ण मोठं ताट मांडून त्याचं वर्णन खूप केले, त्या अन्नपदार्थांच्या यादीत जात नाही. ते गजानन महाराजांना नैवेद्य दाखवतात आणि विनंती करतात, सोमवारचा माझा उपास होता, तुम्ही हे ग्रहण केलं की मी प्रसाद म्हणून जेवून माझा उपास सोडेन. आणि त्यावेळेला ते पान समोर आल्यानंतर गजानन महाराज भरपूर जेवतात, अशा पद्धतीचा उल्लेख, कारण आग्रह केला जातो. ते काय भरपूर जेवतात म्हणजे ते खादाडेत असं मला म्हणायचं नाही, परंतु आग्रह करणे न चांगले या मुद्द्याचं वर्णन करताना किंवा हा मुद्दा ठसवताना त्या पोथीमध्ये गजानन महाराजांचं या प्रसंगातलं वर्तन आणि रामदासांचं वर्तन यांची तुलना दासगणू महाराज करतात. हाही एक संदर्भ समर्थ रामदास आणि गजानन महाराज असा विचार करताना मनात मांडावा लागतो. त्याचं वर्णन करताना तिथं म्हणलंय, खणाणून उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती ती केली श्री रामदासे एकदा, खिरीची झाली वासना रामदासाच्या मना, तिची खोड मोडण्या जाणा आकंठ खीर प्याले की, उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया. अशा पद्धतीचा विचार इतकंच समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांची तुलना किंवा साम्यस्थळ आहे अशातला भाग नाही. या पोथीच्या पहिल्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात जे म्हणलंय, जग जन जनार्दन, किंवा या पोथीच्या 6व्या अध्यायातल्या 17व्या ओवीत जसं म्हटलंय, जग जनार्दन भिन्न नसे, याच्यापेक्षा समर्थ रामदासांची गणित काय वेगळी होते. समर्थ रामदासांनी जी सामाजिक समीकरणं मांडली, जी सांस्कृतिक समीकरणं मांडली, त्याच्यामध्ये समर्थ रामदासांनी समाज म्हणून विचार करावा असं सूत्र मांडताना व्यक्तिनिर्मितीवरती भर दिला. तर गजानन महाराजांनी मी मगाशी म्हणलं तसं स्वतंत्र पंथ निर्माण केलेला नाही. गजानन महाराज, साई बाबा, स्वामी समर्थ यांच्यामधलं हे महत्वाचं साम्य आहे, परंतु त्यांनी व्यक्ती म्हणून विचार केला, पण उद्दिष्ट मात्र समाज निर्मितीचं होतं. मग आता बॉटम्स अप के अप डाऊन एवढाच तो एकमेकांच्या मधला फरक आहे. कारण या दोघा समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांना असलेली पार्श्वभूमीमध्येही प्रचंड मोठं साम्य आहे. त्या पार्श्वभूमीचं वर्णन करताना या पहिल्या अध्यायाच्या 78व्या ओळीमध्ये दासगणू महाराजांनी म्हटलंय, लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातनही गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थानी.
आता एक गोष्ट लक्षात घ्या की समर्थ रामदास आणि गजानन महाराज या दोघांनाही एका अर्थानं मुसलमानी पार्श्वभूमी होती. या दोघांच्याही काळामध्ये मुसलमानी नाणी होती. समर्थ रामदासांच्या साहित्यामध्ये मुसलमानी नाण्यांचा जो उल्लेख येतो तो रुका टीका अशा स्वरूपामध्ये आहे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये ज्या मुसलमानी नाण्यांचा उल्लेख येतो ती खडकू, दुदंडी, व्याघ्रांबरी अशी आहेत. हे जेव्हा मी वाचत होतो किंवा हा मुद्दा मांडत होतो त्यावेळेला आत्ता बोलताना क्षणात मनामध्ये आलं की किती हे सांकेतिक आहे की नाही, की एकंदरीतच एका विशिष्ट भूभागाशी संबंधित असलेल्या धर्माच्या नाण्यांचं जेव्हा प्राबल्य वाढतं तेव्हा जगात अशांतता पसरते. आजही आत्ता जे काही युद्ध सुरू आहे अमेरिका आणि इराणमध्ये ते त्याच भूभागातली अलीकडच्या काळातली नाणी म्हणजे तेल, कोळसा आणि सोनं याच्यावरून होत आहेत का? असंही काही साम्य सूत्र हे समर्थ रामदास आणि गजानन महाराज यांच्यामध्ये आहे का असा विचार करायचा आणि तो तुमच्यासारख्या चोखंदळ वाचक आणि श्रोत्यांसमोर मांडायचा. म्हणूनच आजचा विषय गजानन महाराज आणि समर्थ रामदास किंवा कालानुक्रमे विचार करायचा झाला तर समर्थ रामदास आणि गजानन महाराज. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त